अत्यंत आनंदाची बातमी असते खूप दिवस हा विषय सुरू होता। खर तर मागच्या वेळेलाच 3-4 महिन्यापूर्वी जेव्हा सोलापूरचा प्रवास होता त्यावेळी मी सांगितलं होतं की सोलापूरनं लवकरच विमान सेवा सुरू होतीये। देशामध्ये माननीय प्रधानमंत्र्यांनी मागच्या 10 वर्षात जो या विमान क्षेत्रामध्ये जी क्रांती त्यांच्या नेतृत्वाखाली घडली, खूप मोठं काम उभं राहिलं। देशामध्ये मागच्या 70 वर्षात 2014 पूर्वी केवळ 74 विमानतळ होते आणि आज आपण जर पाहिलं तर 161 विमानतळ देशामध्ये आज कार्यान्वित झाले। त्यातलंच एक विमानतळ होतं सोलापूरचं आणि उडान योजनेच्या माध्यमातून आज RCS उडानमध्ये सोलापूरच्या विमानतळाचं त्यावेळेला बांधकाम झालं आणि त्यानंतर काही काळ प्रतीक्षा सोलापूरकरांना करावी लागली की विमान सेवेसाठी। पण आज प्रत्यक्षामध्ये सोलापूर आणि गोवा ही विमान सेवा सुरू झाली। पुढच्या काही दिवसामध्ये 1 ते 2 महिन्याच्या काळामध्ये मुंबईची विमान सेवा सोलापूरहून सुरू होतीये। त्यानंतर उडान योजनेच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये भविष्यामध्ये या विमानतळाच्या सुद्धा बाकी काही फॅसिलिटीज आहेत त्या कंप्लीट केल्या पाहिजेत। आज त्याच्यामध्ये नाईट लँडिंगचा विषय असेल, त्याच्यामध्ये पुढे भविष्यात एक्सपान्शनचा विषय असेल, या सगळ्या गोष्टीचा विचार करून पुढच्या काळामध्ये उडान योजनेच्या माध्यमातून हैदराबाद असेल, तिरुपती असेल या ठिकाणची विमान सेवा सुरू करण्याचा आमचा विचार नक्की आहे। त्यामुळे बरेच दिवस प्रतीक्षेत असलेले सोलापूरची विमान सेवा सुरू झाली। सोलापूर याच देशातल्या विमान क्षेत्राशी जोडलं गेलं। आज विठ्ठलाचं पांडुरंगाचं पंढरपूर, आज तुळजाभवानी मातेचं तुळजापूर, आज सिद्धेश्वर स्वामीचं आज इथं मोठं स्थान आहे। आज त्याच्यानंतर अक्कलकोट स्वामी, अशा या सगळ्या विषयाशिवाय सोलापूर ही एक मी म्हणतो की निश्चितपणे ही शब्दस्थानं तर आहेतच, पण पुढच्या काळामध्ये पर्यटन असेल, व्यापार असेल, उद्योग असेल, शेती व्यवसाय या सगळ्याला चालना निश्चितपणे या विमान सेवेने मिळण्याशिवाय राहणार नाही। आणि चांगला एक प्रयोग या ठिकाणी आज निश्चितपणे झाला। माननीय मुख्यमंत्री यांचे विशेष आभार मानले पाहिजेत की सोलापूर ते मुंबई ही विमान सेवा सुरू करण्यासाठी राज्याच्या माध्यमातून VGF देण्यात आलं। कारण शेवटी कुठलीही विमान सेवा सुरू करायची तर ती टिकवायची असेल तर ती शेवटी फायनान्शियली व्हायबल झाली पाहिजे, कमर्शियली व्हायबल झाली पाहिजे आणि ती सोलापूर मुंबई होत नव्हती। पण म्हणून राज्य सरकारने याच्यात पुढाकार घेतला, देवेंद्रजींनी VGF देण्याचं तात्काळ मान्य केलं आणि ती सुद्धा सेवा 2 महिन्याच्या आतमध्ये सुरू होईल। त्यामुळे सोलापूरकरांसाठी आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे। एक महत्त्वाचं असं आहे की पुण्यामध्ये सारंग आहेत, मेधाताई जे आहेत त्यांनी पत्र दिलेलं होतं की जे ईद नंतर जे बासी ईद साजरी केली जाते सारंगबागमध्ये ते बंद करावं भाग आणि त्यानुसार प्रशासनाने बंद केले। मी आज प्रवासात आहे, मी पुण्यात गेल्या माहिती घेतो, मी प्रवासात आहे, पुण्यात गेल्यानंतर त्याच्याबद्दलची माहिती घेतो। दुर्दैवी घटना आहे। आता आम्ही सुद्धा सगळे बसत असताना टीव्हीला पाहिलं, ती दुर्दैवी घटना आहे। निश्चितपणे त्याची चौकशी होईल, गोष्टी पातळीवर त्याची चौकशी होणार आहे आणि त्याच्यामध्ये नेमकं काय झालं हे अजून समोर आलं नाही, पण दुर्दैवी घटना आहे।